Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. पेपर नंबर फर्स्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपण आपला करिअर ओरिएंटेड कोर्स आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या कोर्समधील आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करीत आहोत. पेपर नंबर फर्स्ट आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामधील आपण युनिट नंबर फर्स्ट युनिट नंबर फर्स्ट कोणता आहे तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आज आपण या युनिट नंबर फर्स्टमधील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या युनिट नंबर फर्स्टमधील लास्ट कंटेंटचा स्टडी करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण आपल्या युनिट नंबर फर्स्टचा स्टडी करत आहोत. त्यामधील आज आपण लास्ट कंटेंट तो आहे डेव्हलपमेंट अँड इट्स मेथड्स. तर या डेव्हलपमेंटच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड इट्स मेथड. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या जे काही मेथड्स आहेत त्या 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केले आहे. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे ऑन द जॉब टेक्निक्स अँड सेकंड मेथड आहे ऑफ द जॉब टेक्निक्स मेथड. तर यामधील आपण जी फर्स्ट मेथड आहे ऑन द जॉब टेक्निक्स मेथड याचा स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी केला आहे. त्यामध्ये कोणकोणत्या मेथड्स होत्या तर त्यामध्ये कोचिंग, जॉब रोटेशन, अंडर स्टडी या मेथडचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला आहे. आणि या ऑन द जॉब टेक्निक्स मेथडचा वापर करून मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कशा प्रकारे केली जाते त्याचा ओव्हरऑल स्टडी आपण केलेला आहे. त्याचबरोबर आजच्या लेक्चर्समध्ये आपण या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या काही मेथड्स आहेत त्यामध्ये सेकंड मेथड पाहणार आहोत. फर्स्ट मेथडचा आपण स्टडी ऑलरेडी केलेलाच आहे पण आजच्या लेक्चर्समध्ये आपण सेकंड मेथड ती कोणती आहे तर ऑफ द जॉब टेक्निक्स मेथड. तर ही ऑफ द जॉब टेक्निक्स मेथड काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या मेथड्स इन्क्लूड आहेत त्यांचं 1 बाय स्टडी 1 बाय 1 स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज द पार्ट ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे एक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा एक पार्ट आहे. त्याचबरोबर दॅट स्पेसिफिकली डील्स विथ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ द एम्प्लॉईज इन दी ऑर्गनायझेशन. तर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट केली जाते तर यामध्ये जी ऑर्गनायझेशन आहे जी बिझनेस संस्था आहे तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जी एम्प्लॉईज आहेत त्यांना ते काय काम करत आहेत त्या कामाबद्दलचे योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचे डेव्हलपमेंट करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यामध्ये केले जाते. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा एक पार्ट आहे. त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस इज इसेन्शियल फॉर एनी ऑर्गनायझेशन. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे आहे. अँड दॅट वूड लाईक टू बी डायनॅमिक अँड ग्रोथ ओरिएंटेड. आणि जर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांची योग्य प्रकारे डेव्हलपमेंट केली तर त्याचा फायदा हा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला होत असतो. ते बिझनेस ऑर्गनायझेशन आणखीन चांगला पद्धतीने डायनॅमिक गतिशील होऊ शकते आणि त्याचा ग्रोथ देखील होऊ शकतो. त्यासाठी हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट केव्हा इंट्रोड्यूस झाली तर US-मध्ये 1969मध्ये US-मध्ये एक कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्समध्ये लिओनार्ड नॅडलर यांनी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट फर्स्टली इंट्रोड्यूस केली. 1969मध्ये कॉन्फरन्स US-मध्ये जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये लिओनार्ड नॅडलर यांनी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस केली. आणि त्यामधून त्यांनी असे दाखवून दिले की ही डिफाईन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ॲज धोज लर्निंग एक्सपिरियन्स विच आर ऑर्गनाइज्ड फॉर अ स्पेसिफिक टाईम अँड
डिझाईन टू ब्रिंग अबाउट द पॉसिबिलिटी ऑफ बिहेवियरल चेंज. तर असे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे कशासाठी ऑर्गनाईज केले जाते, तर जे ऑर्गनायझेशन जे एम्प्लॉईज आहेत त्यांनी काहीतरी शिकावे, ओके, त्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्या कामाचा एक्सपिरियन्स यावा आणि हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे स्पेसिफिक टाईमसाठी ऑर्गनाईज केले जाते, डिझाईन केले जाते आणि त्यामधून त्या एम्प्लॉईजचे जे काही बिहेवियरल चेंज आहे त्याच्यामध्ये चेंज घडून येतो, ओके, त्यांच्या वर्तणूकमध्ये चेंज घडून येण्याची शक्यता यामध्ये जास्त असते. ते त्यांच्या कामाबद्दलचं ट्रेनिंग घेत असतात आणि त्यामधून त्यांचे डेव्हलपमेंट होत असते. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट फर्स्ट टाईम 1969मध्ये US जी कॉन्फरन्स झाली त्या ठिकाणी लिओनार्ड नॅडलर यांनी इंट्रोड्यूस केली. The focus of all aspects of human resource development is on developing the most superior workforce so that the organization and individual employees can accomplish their work goals in service to customer. तर हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जास्त कोणत्या गोष्टीकडे फोकस होते किंवा फोकस केली जाते, तर जे ऑर्गनायझेशनमध्ये जे मॅनेजमेंट आहे, जे एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत त्यांचं जास्तीत जास्त विकास व्हावा, त्यांची डेव्हलपमेंट व्हावी याच्याकडे हे फोकस करते. त्याचबरोबर जे सुपेरियर वर्क फोर्स आहे ऑर्गनायझेशनमधील त्यामधील इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईजचे, ओके, मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट व्हावी यासाठी याकडे फोकस केले जाते आणि त्यामधून ऑर्गनायझेशनचे काही गोल्स आहेत ते अचीव केली जातात आणि कस्टमर्सना योग्य ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे देखील यामधून केली जाते. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील हा एक पार्ट आहे. यामध्ये ओके ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांची डेव्हलपमेंट करण्याचे काम ट्रेनिंग थ्रू केले जाते. ओके, यांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाते, ते काम कशा प्रकारे केले पाहिजे, ओके, त्याचे योग्य प्रकारे ट्रेनिंग देण्याचे काम आणि त्यातून त्या एम्प्लॉईजचे डेव्हलपमेंट करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला करावे लागते. त्याचबरोबर ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट फर्स्ट टाईम 1969मध्ये US जी कॉन्फरन्स झाली त्या ठिकाणी लिओनार्ड नॅडलर यांनी इंट्रोड्यूस केली. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधील ज्या मेथड्स आहेत, ओके, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करायचे असेल तर त्यासाठी योग्य त्या पद्धतीने त्यांचे डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. मग त्या पद्धती कोणत्या आहेत, त्या मेथड्स कोणत्या आहेत त्यांचा स्टडी आपण करत आहोत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण या मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधील जे फर्स्ट मेथड आहे, ओके, फर्स्ट मेथड आहे ऑन दी जॉब टेक्निक्स. जेव्हा तो वर्कर काम करीत असतो, ज्या ठिकाणी काम करीत असतो त्या ठिकाणीच त्याला असे ऑफ दी जॉब टेक्निक्स मेथडचा वापर करून त्याची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. आणि या ऑन दी जॉब टेक्निक्समध्ये व्हेरियस मेथड्स इन्क्लूड आहे. त्यामध्ये कोचिंग, जॉब रोटेशन, अंडरस्टडी, ओके, या मेथड्स यामध्ये इन्क्लूड आहेत आणि त्याच्या आधारे त्याच्या बेसवरती त्या एम्प्लॉईजची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण या ऑफ दी जॉब टेक्निक्स मेथड, ओके, त्यामध्ये सेकंड मेथड आहे ऑफ दी जॉब टेक्निक्स मेथड, त्याचा स्टडी करत आहोत. तर या ऑफ दी जॉब टेक्निक्स मेथड म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या मेथड्स इन्क्लूड आहेत, नाव लेट्स सी वन बाय वन. Methods of management development. There are mainly two types of methods by which managers can acquire the knowledge, skills, attitudes and make themselves competent managers. तर या मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या ज्या मेथड्स आहेत ते टू टाईप्समध्ये त्यांचे क्लासिफिकेशन केले आहे. त्यामधील फर्स्ट मेथड आहे ऑन दी जॉब टेक्निक्स आणि सेकंड आहे ऑफ दी जॉब टेक्निक्स मेथड. तर यामध्ये आज आपण ओके इम्पॉर्टंट मेथड्स ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, ओके, या डायग्राममध्ये मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या ज्या मेथड्स आहेत त्यांचे क्लासिफिकेशन केलेले आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे ऑन दी जॉब टेक्निक्स, सेकंड आहे ऑफ दी जॉब टेक्निक्स. तर ऑन दी जॉब टेक्निक्समध्ये कोणकोणत्या मेथड्स इन्क्लूड आहे, तर यामध्ये कोचिंग, जॉब रोटेशन, अंडरस्टडी अँड मल्टिपल मॅनेजमेंट या 4 मेथड्स या ऑन दी जॉब टेक्निक्स मेथडमध्ये इन्क्लूड आहेत. याचा वापर करून मॅनेजमेंट हे डेव्हलपमेंट करण्याचे काम करीत असते.
त्याचबरोबर ऑफ द जॉब टेक्निक्स, ओके, ऑफ द जॉब टेक्निक्समध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत, तर यामध्ये द केस स्टडी मेथड, इन्सिडेंट मेथड, रोल प्लेइंग इन बास्केट मेथड, बिझनेस गेम, सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग, सिम्युलेशन, ग्रिड ट्रेनिंग, कॉन्फरन्सेस अँड लेक्चर्स. तर अशा अनेक प्रकारच्या मेथड्सचा यूज करून मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम यामध्ये केले जाते. आणि या सर्व ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडच्या काय आहेत, मेथड आहेत. नाव लेट्स सी वन बाय वन. ऑफ द जॉब मेथड्स, तर या 10 मेथड्स आहेत. तर त्या 10 मेथड्स कोणत्या आहेत, द केस स्टडी, इन्सिडेंट मेथड, रोल प्लेइंग इन बास्केट मेथड, बिझनेस गेम, सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग, सिम्युलेशन, ग्रिड ट्रेनिंग, कॉन्फरन्सेस अँड बिहेवियर मॉडेलिंग. तर या ज्या काही 10 मेथड्स आहेत ऑफ द जॉब टेक्निक्स मेथड्सच्या, त्यांचा कशाप्रकारे वापर केला जातो आणि त्यामधून त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत, जे मॅनेजमेंट आहे, त्यांचे कशा प्रकारे डेव्हलपमेंट होते तेच आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. ओके, या मेथड्सचा कशाप्रकारे यूज केला जातो आणि त्यामधून एम्प्लॉईची कशी प्रकारे डेव्हलपमेंट होते त्याचा स्टडी आपण करत आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. तर ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमधील फर्स्ट मेथड आहे द केस स्टडी. ओके, ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमधील फर्स्ट मेथड आहे द केस स्टडी. तर द केस स्टडीमध्ये काय केली जाते, तर केसेस आर प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल बिझनेस सिच्युएशन दॅट हॅपन इन व्हरियस ऑर्गनायझेशन. ओके, केसेस आर प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल बिझनेस सिच्युएशन दॅट हॅपन इन व्हरियस ऑर्गनायझेशन. जो काय ॲक्च्युअल बिझनेस सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये ओके या केसेस निर्माण होत असतात आणि ऑर्गनायझेशनमध्ये अशा व्हरियस केसेस या असतात. मग अशा केसेसच्या आधारे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करता येते. तर ते कशी करता येते, तर द ट्रेनीज आर गिवन केसेस फॉर डिस्कसिंग अँड डिसाइडिंग अपॉन द केस. तर जे ट्रेनी आहेत ओके, जे प्रशिक्षण घेत आहेत त्या पर्सनला, त्या ट्रेनीला अशी केस ओके, अशी एखादी केस हे डिस्कस करण्यासाठी आणि त्याच्यावरती योग्य तो डिसिजन घेण्यासाठी अशी केस त्यांना दिली जाते आणि त्यामधून त्यांनी योग्य तो निर्णय ओके डिसाइडिंग करून हा मॅनेजमेंटला सांगायचा असतो. यामधून काय होते तर ओके इन फ्युचरमध्ये जर ऑर्गनायझेशनमध्ये काही केसेस निर्माण झाल्या, अशा प्रकारची केसेस निर्माण झाली तर त्यासाठी त्यांनी कशी प्रॉब्लेम तर सॉल्व करावा, ती केस कशा प्रकारे हँडल करावी यासाठी ओके या मॅनेजमेंटची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी या ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमध्ये या केस स्टडीचा वापर करून एम्प्लॉईचे मॅनेजमेंटची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते, विकास केला जातो. Then they are asked to identify the apparent and hidden problems for which they have to suggest solution. तर अशी केस कशासाठी दिली जाते तर त्यामध्ये एखादा प्रॉब्लेम असतो. मग असा प्रॉब्लेम तो कशाप्रकारे आयडेंटिफाय करतो, त्यामधून तो योग्य तो डिसिजन घेण्यासाठी ओके तो जो निर्णय काय आहे तो काय निर्णय घेतो आणि तो निर्णय घेतला असल्यानंतर त्या केसमध्ये ओके त्यांना काही सजेशन्स द्यायचे असतील तर तो सजेशन कशाप्रकारे सजेस्ट करतो, याचे स्किल्स, याची ॲबिलिटी त्या एम्प्लॉयकडे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये हे केस स्टडीच्या आधारे त्याच्यामध्ये हे जे काही स्किल्स आहे ते डेव्हलप करण्यासाठी अशी केस स्टडीचा मेथडचा वापर यामध्ये केला जातो. The situation is generally described in a comprehensive manner and the trainee has to distinguish the significant facts from the insignificant. Analyze the facts, identify the different alternative solutions, select and suggest the best. This whole exercise improves the participants' decision-making skills by sharpening their analytical and judging abilities. तर या केस स्टडीचा आणखीन एक महत्त्वाचा ओके इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे तर जे ट्रेनी आहेत त्यांच्यामध्ये ओके जजिंग ॲबिलिटीज अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी ही इम्प्रूव्ह व्हावी, त्यामधून त्यांना योग्य त्या प्रकारे डिसिजन घेण्याचे ओके स्किल अडॉप्ट व्हावे. त्यांना जर इन फ्युचरमध्ये अशी केस क्रिएट झाली
ओके, तर ते हँडल करताना प्रॉब्लेम निर्माण होऊ नये, त्यांना योग्य त्या प्रकारे त्याच्यावरती सॉल्युशन काढता यावा, त्याच्यामधून त्या केसमधून एखाद्याला काही सजेस्ट करायचे असेल, ओके, सॉल्युशन्सबरोबर ते सॉल्युशन्स सजेस्ट करता यावे, त्यांची जजिंग ॲबिलिटीज इम्प्रूव्ह व्हावी, यासाठी या केस स्टडीच्या मेथडच्या आधारे ते मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम केले जाते. तर अशा प्रकारे ऑफ द जॉब ट्रेनिंग टेक्निक्स मेथड्स आपण पाहत आहोत. त्यामध्ये द केस स्टडी ही खूप महत्त्वाची अशी मेथड आहे. याच्यातून त्या मॅनेजमेंट डेव्हलपमेंटचा काय होत असतो, विकास होत असतो. आणि अशा प्रकारे त्या ट्रेनीला ओके या मेथडच्या आधारे डेव्हलपमेंट करण्याचे काम यामध्ये केले जाते. त्यानंतर ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमधील सेकंड मेथड आहे इन्सिडेंट मेथड. तर इन्सिडेंट मेथड म्हणजे काय, तर दिस मेथड वॉज डेव्हलप बाय पाऊल पिगोर्स. तर ही जी इन्सिडेंट मेथड आहे ती कोणी डेव्हलप केली, तर ती पाऊल पिगोर्स यांनी ही इन्सिडेंट मेथड डेव्हलप केली. इट एम्स टू डेव्हलप द ट्रेनी इन द एरियाज ऑफ इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, प्रॅक्टिकल जजमेंट अँड सोशियल अवेअरनेस. तर ही जी काय इन्सिडेंट मेथड आहे ती डेव्हलप करण्याचे त्याच्या पाठीमागचा त्यांचा पर्पज काय होता, त्यांचा एम काय होता, तर जे ट्रेनी आहेत त्यांच्यामध्ये इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी ओके बौद्धिक क्षमता ही डेव्हलप करणे, प्रॅक्टिकल जजमेंट अँड सोशियल अवेअरनेस त्यांच्यामध्ये इम्प्रूव्ह व्हावा, यासाठी ही इन्सिडेंट मेथड पाऊल पिगर्स यांनी डेव्हलप केली. अंडर दिस मेथड ईच एम्प्लॉय डेव्हलप्स इन अ ग्रुप प्रोसेस. ओके, या मेथडच्या साहाय्याने ओके मॅनेजमेंटची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते, तर जे एम्प्लॉई आहेत त्यांचे डेव्हलपमेंट ही ग्रुप प्रोसेसमधून यामध्ये केली जाते. इन्सिडेंट्स आर प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल सिच्युएशन्स विच हॅपन इन डिफरंट ऑर्गनायझेशन. Each employee in the training group is asked to study the incident and to make short-term decisions in the role of persons who has to cope with the incident in the actual situation. Later, the group studies and discuss the incident and takes decisions relating to incidents based on group interaction and decision taken by each member. Thus, this method is similar to a combination of case method and in basket method. तर ही इन्सिडेंट मेथड आहे, तर ही इन्सिडेंट मेथडमध्ये ओके जी केस स्टडी मेथड आहे आणि बास्केट मेथड आहे याचे कॉम्बिनेशन या मेथडमध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये इन्सिडेंट मेथड ओके प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये इन्सिडेंट्स हे घडत असतात. मग त्यावेळेस ओके अशा इन्सिडेंट्सच्या वेळेस ओके त्या ट्रेनीला योग्य त्या प्रकारे ओके शॉर्ट टर्ममध्ये डिसिजन्स घेता यावात, त्याने त्यांचा पर्सनल रोल तिथे प्ले करावा, यासाठी ओके त्या ॲक्च्युअल सिच्युएशनमध्ये ओके जी काही इन्सिडेंट झालेला आहे त्यावेळेस ॲक्च्युअल सिच्युएशनमध्ये तो ट्रेनी कशा प्रकारे ती सिच्युएशन हँडल करू शकतो किंवा त्याला करता यावी, यासाठी ही इन्सिडेंट मेथड ही पाऊल पिगर्स यांनी डेव्हलप केली आहे. आणि त्यामधून त्या ट्रेनीला ओके इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, प्रॅक्टिकल जजमेंट अँड सोशल अवेअरनेस हा डेव्हलप करण्यासाठी ही इन्सिडेंट मेथड डेव्हलप केली. आणि या मेथडचा वापर करून मॅनेजमेंट हे एम्प्लॉयचे डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करीत असते. आणि ही ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमधील सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट अशी मेथड आहे. त्यानंतरची मेथड आहे रोल प्लेईंग. तर रोल प्लेईंग मेथडमध्ये काय केले जाते, अ प्रॉब्लेम सिच्युएशन इज सिम्युलेटेड बाय आस्किंग द पार्टिसिपंट्स टू ॲझ्युम द रोल ऑफ पर्टिक्युलर पर्सन in the situation. Okay, a problem situation is simulated by asking the participants to assume the role of a particular person in this situation. The participant interacts with other participants assuming different roles. The mental set of the role is described but no dialogue is provided. The whole play may be tape recorded and the trainee may thus be given the opportunity to examine his or her own performance. Role playing gives the participants vicarious experiences which are of much use to understand people better. This method teaches human relations skills through actual practice
The exemplary role-playing situations are a grievance discussion, employment interview, a sales presentation, etc. तर या रोल प्लेइंग मेथडचा वापर करून मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कशा प्रकारे केली जाते. तर रोल प्लेइंग म्हणजे एखादा प्रॉब्लेम त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये क्रिएट झाला. ओके, तो प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्याचे सॉल्युशन काढण्यासाठी, ओके, त्याचा योग्य त्या प्रकारे निर्णय घेण्यासाठी जो ट्रेनी आहे तो कशा प्रकारे त्याच्यामध्ये रोल प्ले करू शकतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व कशा प्रकारे करू शकतो यासाठी, ओके, त्याला डिसिजन मेकिंग कशा प्रकारे घ्यायची असते आणि तो प्रॉब्लेम कशा प्रकारे हँडल करायचा असते, त्यामध्ये कशा प्रकारे स्वतःची भूमिका प्ले करायची असते याचे ट्रेनिंग यामध्ये दिली जाते आणि त्यामधून त्या मॅनेजमेंट ही डेव्हलपमेंट करण्याचे, त्या एम्प्लॉईचे विकास करण्याचे प्रयत्न केले जाते. त्यानंतरची मेथड आहे इन बास्केट मेथड. ओके, इन बास्केट मेथडचा देखील मॅनेजमेंट हे डेव्हलपमेंट करण्यासाठी वापर करीत असते. The trainees are first given background information about a simulated company. तर या बास्केट मेथडमध्ये काय केले जाते, तर जी काही कंपनी आहे ती अशा ट्रेनीला बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन, ओके, या कंपनीबद्दलची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते आणि त्याचबरोबर इट्स प्रोडक्ट्स, की पर्सोनेल, व्हेरियस मेमोरंडा, रिक्वेस्ट अँड ऑल डेटा पर्टेनिंग टू दी फर्म. त्याचबरोबर जी काही प्रोडक्ट आहे ती की पर्सनल, व्हेरियस मेमोरंडा, रिक्वेस्ट ऑन दी डाटा पर्टेनिंग टू दी फर्म. द ट्रेनी हॅज टू अंडरस्टँड ऑल दिस, मेक नोट्स, डेलिगेट टास्क अँड प्रिपेअर मेमोज विदिन अ स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ टाईम. तर त्याला जे काही टाईम दिलेलं असतं ट्रेनी, त्या टाईममध्ये तो असे नोट्स तयार करतो. त्याचबरोबर जे काही टास्क आहेत ते डेलिगेट केले जातात अँड हे सर्व सिच्युएशन तो समजावून घेऊन त्याच्यामधून योग्य ते प्रिपरेशन करण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर ॲबिलिटीज दॅट दिस काइंड ऑफ एक्सरसाइज डेव्हलप आर. तर या बास्केट मेथडमधून त्या ट्रेनिंगमध्ये कोणकोणत्या ॲबिलिटीज डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो, तर यामध्ये सिच्युएशनल जजमेंट इन बीइंग एबल टू रिकॉल डिटेल्स, इस्टॅब्लिश प्रायोरिटीज, इंटरलेट आयटम्स and determine need for more information, social sensitivity in exhibiting courtesy in written notes, scheduling meetings with personnel involved in explaining reasons for actions taken and willingness to make decisions and take action. अशा प्रकारच्या ॲबिलिटीज यामधून डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स आपण पाहत आहोत. त्यामध्ये ओके अनेक मेथड्स या इन्क्लूड आहे. त्यामधील फर्स्ट मेथड होती ती होती दी केस स्टडी, नंतर आहे इन्सिडेंट मेथड, त्यानंतर रोल प्लेइंग अँड इन बास्केट मेथड. तर या मेथड्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. या मेथडचा वापर करून त्या मॅनेजमेंट एम्प्लॉईजचे डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानंतरची मेथड आहे बिझनेस गेम. तर व्हेरियस बिझनेस गेमचा वापर करून देखील एम्प्लॉईचे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करीत असते. तर बिझनेस गेम्समध्ये काय केले जाते, ओके, अंडर दिस मेथड द ट्रेनीज आर डिव्हायडेड इंटू ग्रुप्स और डिफरंट टीम्स. तर जे ट्रेनी असतात त्यांना डिफरंट टीम्सनुसार असे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाईड केले जातात. Each team has to discuss and arrive a decision concerning such subjects as production, pricing, research expenditure, ॲडव्हर्टायझिंग एक्सेट्रा. मग असे ग्रुप केल्यानंतर, ओके, अशी एक टीम तयार केल्यानंतर त्यांच्यामध्ये काही सब्जेक्ट्स, ओके, काही सब्जेक्ट्स दिले जातात. त्याच्यामध्ये ओके प्रोडक्शन, प्रायसिंग, रिसर्च एक्सपेंडिचर, ॲडव्हर्टायझिंग असे वेगवेगळेचे सब्जेक्ट देऊन त्याच्यामध्ये योग्य त्या प्रकारे डिस्कस करून डिसिजन कशा प्रकारे घ्यायचे याचे यामध्ये नॉलेज दिले जाते आणि ती स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. Assuming itself to be the management of a simulated firm, the other teams assume themselves as competitors and react to the decision. This immediate feedback helps to know the relative performance of each team. The team's cooperative decision promotes greater interaction among participants and gives them the experience in no cooperative group process. All this develop organizational ability,
क्विकनेस ऑफ थिंकिंग, लिडरशिप क्वालिटीज अँड दी ॲबिलिटी टू अडॉप्ट अंडर स्ट्रेस. तर या बिझनेस गेममध्ये काय केले जाते, तर एक ग्रुप क्रिएट केला जातो, एक टीम तयार केली जाते. त्यामध्ये अशा ट्रेनिंगचे ग्रुप किंवा टीम तयार करून त्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स त्यांच्यामध्ये डिवाईड केले जातात. त्या सब्जेक्ट्सवरती जी सब्जेक्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन, प्रायसिंग, रिसर्च एक्सपेंडिचर, ॲडव्हर्टायझिंग, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचे रिलेटेड सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं डिस्कशन करण्यासाठी आणि त्याच्यावरती योग्य तो डिसिजन घेण्यासाठी त्याच्यामध्ये असे सब्जेक्ट्स डिव्हाइड करून योग्य तो डिसिजन घेण्यासाठी त्यांना सांगितले जाते आणि त्यामधून त्यांना ऑर्गनायझेशनल ॲबिलिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर लिडरशिप क्वालिटीज ही टीम आहे म्हटलं की त्यामध्ये एखादा लीडर असणार, तर अशी लिडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हावी. त्याचबरोबर एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्याच्यावरती कशाप्रकारे डिसिजन घेतला जातो आणि त्यांची जी काही थिंकिंग पॉवर आहे तर त्याच्यामध्ये क्विकनेस वाढवण्यासाठी त्वरित त्यांचे विचार इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील अशा बिझनेस गेम्सचा वापर करून एम्प्लॉयमेंटचं डेव्हलपमेंट करण्याचे काम हे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करीत असते. त्यानंतरची मेथड आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. तर ही सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग ही देखील या ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगमध्ये काय केले जाते, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. तर या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मेथडचा मेन ऑब्जेक्ट काय आहे, मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर ट्रेनिंग इज द डेव्हलपमेंट ऑफ अवेअरनेस ऑफ अँड सेन्सिटिव्हिटी ऑफ बिहेवियरल पॅटर्न्स ऑफ वन सेल्फ अँड अदर्स. तर जे ट्रेनी आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस अँड सेन्सिटिव्हिटी हे बिहेवियरल पॅटर्न्स अँड वनसेल्फ्स अँड अदर्सच्या रिलेटेड जे ट्रेनी आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस अँड सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह व्हावी, डेव्हलप व्हावी, यासाठी ही सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मेथडचा वापर यामध्ये केला जातो. आणि त्याचबरोबर दिस डेव्हलपमेंट रिझल्ट्स इन द इन्क्रीज्ड ओपननेस विथ अदर्स, ग्रेटेड कन्सर्न फॉर अदर्स, increased tolerance for individual differences, less ethnic prejudice, understanding of group process, enhanced listening skills and increased trust and support. The role played by the trainee here is not a structured one as in the role play. It is laboratory situation where one gets a chance to know more about himself and the impact of his behavior on others. It develops managerial sensitivity, trust and respect for others. One of the limitations of sensitivity training is that it extracts a huge emotional cost from the manager. तर या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगमध्ये काय केले जाते, तर ह्यांचा एक मुख्य उद्दिष्ट आहे की जे ट्रेनी आहेत, जे ट्रेनिंग घेणारे ट्रेनी आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस अँड सेन्सिटिव्हिटी डेव्हलप व्हावी आणि त्याच्यामधून चांगले रिझल्ट्स बाहेर निघावेत, यासाठी या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मेथडचा वापर केला जातो. याच्यामधून जे काही ट्रेनी आहेत त्यांच्यामध्ये ओपननेस हा इतर व्यक्तींबद्दलचा काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. ज्या गोष्टी आहेत अदर्स गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचा ओपननेस इन्क्रीज होण्यासाठी, त्याचबरोबर ग्रेटेड कन्सर्न फॉर अदर्स, इन्क्रीज द टॉलरन्सी फॉर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, लेस इथनिक प्रेजुडाइज इथनिक प्रेजुडाइज लेस करण्यासाठी, ग्रुप प्रोसेस कशी आहे ते अंडरस्टँडिंग होण्यासाठी, लिसनिंग स्किल्स इन्हान्स होण्यासाठी ऐकून घेण्याची क्षमता ही त्यांच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणावर इन्हान्स व्हावी, इन्क्रीज व्हावी आणि त्याचबरोबर ट्रस्ट अँड सपोर्ट इन्क्रीज व्हावा, यासाठी या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मेथडचा वापर करून मॅनेजमेंट हे एम्प्लॉयची डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचबरोबर या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मेथडचं एक लिमिटेशन आहे, एक मर्यादा आहे. तर यामध्ये जे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग दिली जाते त्याच्यामध्ये ह्यूज इमोशनल कॉस्ट फ्रॉम द मॅनेजर, तर त्या मॅनेजरला इमोशनल कॉस्ट ही ह्यूज प्रमाणात एक्स्ट्रॅक्ट करावी लागते. तर अशा प्रकारे आपण ऑफ दी जॉब टेक्निक्स मेथडचा स्टडी करत आहोत. त्यामधील आपण सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग ही कशा प्रकारे उपयुक्त आहे, ती कशा प्रकारे त्याचा वापर करून एम्प्लॉयचे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करीत असते त्याचा स्टडी आपण करत आहोत. त्यानंतरची मेथड आहे सिम्युलेशन. सिम्युलेशन म्हणजे काय, तर अंडर दिस टेक्निक
The situation is duplicated in such a way that it carries a closer resemblance to the actual job situation. Under this technique, the situation is duplicated in such a way that it carries a closer resemblance to the actual job situation. The trainee experiences a feeling that he is actually encountering all those conditions. Then he asked to assume a particular role in the circumstances and solve the problems by making a decision. He is immediately given a feedback of his performance. तर या सिम्युलेशन मेथडमध्ये काय केली जाते, तर जी काय सिच्युएशन आहे ती सिच्युएशन डुप्लिकेटेड ओके त्याची प्रतिकृती याच्यामध्ये तयार केली जाते आणि तो जो काही ट्रेनी आहे त्याच्यासमोर अशी डुप्लिकेट सिच्युएशन तयार करून ओके ॲक्च्युअल जॉब सिच्युएशनमध्ये जर अशी सिच्युएशन क्रिएट झाली तर तो कशाप्रकारे हँडल करू शकेल, त्याच्यासाठी त्याला कशाप्रकारे डिसिजन घेतले पाहिजे, त्याचे स्किल्स त्याचे नॉलेज याच्यामध्ये डेव्हलप होण्यासाठी अशी डुप्लिकेट सिच्युएशन यामध्ये तयार केली जाते. त्या सिच्युएशनची प्रतिकृती याच्यामध्ये तयार केली जाते आणि त्याच्यामधून त्या ट्रेनीला ट्रेनिंग देण्याचे त्याची डेव्हलपमेंट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. तो कशाप्रकारे ओके जी काही स्थिती आहे जी सिच्युएशन आहे तो प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व करू शकतो, त्याच्यासाठी कशाप्रकारे तो डिसिजन घेऊ शकतो याचे स्किल्स त्याच्यामध्ये डेव्हलप व्हावे एवढाच यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो. त्यानंतर वन ऑफ द लिमिटेशन ऑफ दिस मेथड, तर या मेथडचा ओके सिम्युलेशन मेथडचा एक लिमिटेशन आहे. तर तो काय आहे, तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डुप्लिकेट द सिच्युएशन टू द एक्सटेंट ऑफ मेकिंग द ट्रेनीज फील द प्रेशर्स अँड रिलेटिव्स ऑफ ॲक्च्युअल डिसिजन मेकिंग ऑन द जॉब. तर या सिम्युलेशन मेथडमध्ये काय केले जाते, तर जी काही सिच्युएशन आहे ती डुप्लिकेटेड तयार करण्याचा त्याची प्रतिकृती तयार करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला जातो. पण अशी सिच्युएशन करताना ओके डुप्लिकेट सिच्युएशन तयार करताना अत्यंत डिफिकल्ट असते ओके. ती सहसा तयार करू शकत नाही. सिच्युएशन निर्माण करायचे म्हटले की त्याच्यासाठी अनेक गोष्टी या आपल्याला कराव्या लागतात. मग अशी ओके सिच्युएशन डुप्लिकेट तयार करताना अनेक डिफिकल्टी अनेक अडथळे क्रिएट होतात, कारण जी काही सिच्युएशन तयार करणार आहे ते त्या ट्रेनीला ओके रिअल आहे हे वाटण्यासाठी ती योग्य प्रकारेच तयार करणे आवश्यक असते. त्यामुळे ही सिच्युएशन तयार करण्यासाठी अनेक अडथळे अनेक डिफिकल्टीज निर्माण होत असतात. ही या सिम्युलेशन मेथडचे लिमिटेशन आहे. The very fact that the trainee knows that it is an artificial situation prevents him from experiencing all that he experienced in a real job situation. तर ट्रेनी जेव्हा जॉब करत असतो तर जो रिअल जॉब सिच्युएशनमध्ये अशी आर्टिफिशियल सिच्युएशन प्रिव्हेंट करण्याचा काम याच्यामध्ये केले जाते आणि त्याच्यामधून त्याला त्याचे नॉलेज कशाप्रकारे देता येईल, तो एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तो कशाप्रकारे सॉल्व करता येईल, त्याच्यामधून कशाप्रकारे डिसिजन घेऊ शकेल याचे स्किल्स याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये डेव्हलप व्हावी हाच फक्त याचा उद्देश असतो. त्यानंतरची मेथड आहे मॅनेजरियल ग्रेड. ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमधील 8 नंबरची मेथड आहे मॅनेजरियल ग्रेड. ती मॅनेजरियल ग्रेडचा वापर करून देखील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम करीत असते. तर ते कशाप्रकारे केले जाते, तर इट इज अ 6 फेज प्रोग्राम लास्टिंग फ्रॉम 3 to 5 years. तर यामध्ये ओके पाठीमागचे 3 ते 5 वर्षाचे जे काही प्रोग्राम्स आहेत हे याच्यामध्ये केले जातात. इट स्टार्ट विथ अपग्रेडिंग मॅनेजर स्किल्स, continues to group improvement, improves intergroup relations, goes into corporate planning, develops implementation method and ends with evaluation phase. तर यामध्ये जे काही 6 फेजेस आहेत तर कोणकोणते आहेत, तर त्याची सुरुवात ही मॅनेजर स्किल्सपासून होत असते. त्यानंतर ती ग्रुप इम्प्रूव्हमेंट ओके कंटिन्यूअस टू ग्रुप इम्प्रूव्हमेंट, improves intergroup relations, goes into corporate planning, develops implementation method and ends with evaluation phase. तर ह्याची स्टार्टिंग ओके या मॅनेजर ग्रेडची जी काही फेजची आहे स्टार्टिंग ते मॅनेजर स्किल्सपासून स्टार्ट होते आणि त्याचा एंड ही इव्हॅल्युएशन फेज या मेथडपर्यंत होत असतो आणि याच्या आधारे ते मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम केले जाते.
द ग्रीड रिप्रेझेंट्स सेव्हरल पॉसिबल लिडरशिप स्टाईल. तर हे जे काही मॅनेजर ग्रीड आहे त्याच्यामधून लिडरशिप स्टाईल रिप्रेझेंट्स करण्याचे काम केले जाते. Each style represents a different combination of two basic orientation concern for people and concern for production. तर या जे काही लिडरशिप स्टाईल्स आहेत ते डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ टू बेसिक ओरिएंटेशन, जे काही दोन बेसिक ओरिएंटेशन आहे त्यांचे कॉम्बिनेशन केल्यातून त्याच्यातून डिफरंट रिप्रेझेंट स्टाईल्स जे काही स्टाईल्स आहेत ते डिफरंट प्रकारे रिप्रेझेंट्स करण्याचे काम याच्यामधून केले जाते. तर या मॅनेजरल ग्रीडचा वापर करून देखील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम केले जाते. यामध्ये 3 to 5 इयर्सच्या लास्टिंग 3 to 5 इयर्सचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते 6 फेजेसमध्ये त्याचे डिवाईड केले जाते. याची सुरुवात मॅनेजर स्किल्सपासून ते इव्हॅल्युएशन पेजपर्यंत याची एंड होत असते. त्याच्यामधून जी काय लिडरशिप स्टाईल आहे ते रिप्रेझेंट करण्याचे काम या मॅनेजरल ग्रीडमधून केले जाते. त्यानंतरची ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमधील आणखीन एक महत्त्वाची मेथड आहे ते कॉन्फरन्स. कॉन्फरन्सेस म्हणजे काय? अ कॉन्फरन्स इज अ मीटिंग ऑफ सेव्हरल पीपल टू डिस्कस द सब्जेक्ट ऑफ कॉमन इंटरेस्ट. तर यामध्ये जे ट्रेनी आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट कॉमन इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याच्याशी रिलेटेड एक सब्जेक्ट त्यांच्यामध्ये डिस्कस करण्यासाठी त्या कॉन्फरन्स मीटिंगमध्ये असा सब्जेक्ट डिस्कस करण्यासाठी दिला जातो. बट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम मेंबर्स कॅन बी एक्सेप्टेड ॲज ईच वन बिल्ड्स अपॉन आयडियाज ऑफ अदर पार्टिसिपंट्स. तर हे कॉन्फरन्समध्ये सर्वच एम्प्लॉई ट्रेनी हे कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट होतील की नाही याच्यामध्ये भीती असते. दिस मेथड इज बेस्ट सुटेड व्हेन अ प्रॉब्लेम हॅज टू बी ॲनालाइज अँड एक्झामाइंड फ्रॉम डिफरंट व्ह्यू पॉईंट्स. तर या कॉन्फरन्स मेथड्समध्ये जे काही प्रॉब्लेम आहे त्याचे ॲनालाइज करण्यासाठी एक्झामाइन करण्यासाठी वेगवेगळ्या व्ह्यू पॉईंटचा वापर केला जातो. इट हेल्प्स द मेंबर्स डेव्हलप देअर ॲबिलिटी टू मॉडिफाय देअर ॲटिट्यूड्स. तर या मेथडचा मदत ही जे काही मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये ॲबिलिटी अँड ॲटिट्यूड मॉडिफाय देअर ॲटिट्यूड्स आणि ॲबिलिटी डेव्हलप करण्यासाठी अशी हेल्प या कॉन्फरन्स मेथडची होत असते. Participants enjoy this method of learning as they get an opportunity to express their views. तर कॉन्फरन्स म्हणली की एक मीटिंग आहे. मग या मीटिंगमध्ये जो काही सब्जेक्ट्स आहे त्याच्यामध्ये त्या ट्रेनीला स्वतःचे ओपिनियन एक्सप्रेस करण्यासाठी ते आणि सांगितले जाते आणि जी कॉन्फरन्समध्ये जे डिस्कस केले जाते त्यामधून त्याला अनेक प्रकारचे लर्निंग होत असते. तो शिकत असतो. त्याच्यामधून तो प्रॉब्लेम्स कशाप्रकारे सॉल्व केला पाहिजे हे शिकण्याचे काम त्याच्यामधून त्याला तो करत असतो. तर अशा प्रकारे या कॉन्फरन्सचा देखील त्याच्यामध्ये एक्सप्रेस त्याची जी काही ओपिनियन आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ॲबिलिटी अँड ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी ही कॉन्फरन्स मेथड महत्त्वाची आहे. द सक्सेस ऑफ कॉन्फरन्स डिपेंड्स ऑन दी कॉन्फरन्स लीडर. आणि अशी जी काही कॉन्फरन्स आहे त्याचे सक्सेस त्याचे यश हे कॉन्फरन्स लीडरवरती डिपेंड असते, अवलंबून असते. इन ऑर्डर टू मेक द कॉन्फरन्स अ सक्सेस द कॉन्फरन्स लीडर मस्ट बी एबल टू सी दॅट द डिस्कशन इज थ्रू अँड कॉन्सन्ट्रेट ऑन दी सेंट्रल प्रॉब्लेम बाय एनकरेजिंग ऑल दी पार्टिसिपंट्स टू डेव्हलप अल्टरनेटिव्ज and present their viewpoints and by preventing domination by a few participants. तर अशा प्रकारे कॉन्फरन्स मेथड देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्यानंतर ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमधील लास्ट मेथड आहे ते आहे लेक्चर्स. लेक्चर्स ही 10 नंबरची मेथड आहे. त्याच्याबरोबर आणखीन मेथड्स यामध्ये आहेत. तर लेक्चर्स मेथडमध्ये काय केले जाते तर इट इज द सिम्पलेस्ट ऑफ ऑल टेक्निक्स. जे काय आत्तापर्यंत आपण टेक्निक्स पाहिले त्याच्यामध्ये अत्यंत सिम्पल टेक्निक्स किंवा मेथड जी आहे ती आहे लेक्चर्स मेथड. दिस इज द बेस्ट टेक्निक टू प्रेझेंट अँड एक्सप्लेन सिरीज ऑफ फॅक्ट्स, कॉन्सेप्ट्स अँड प्रिन्सिपल्स. तर या मेथडमध्ये या टेक्निक्समध्ये काय केले जाते तर जे काही फॅक्ट्स आहेत, जी कॉन्सेप्ट आहे, जी प्रिन्सिपल्स आहेत ते एक्सप्लेन करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते.
ते प्रेझेंट करण्याचे काम यामध्ये केले जाते. द लेक्चरर ऑर्गनायझेस द मटेरियल अँड गिव्स इट टू अ ग्रुप ऑफ ट्रेनीज इन द फॉर्म ऑफ टॉक. The main uses of lectures in executive development are: it is a direct and can be used for a larger group of trainees. It presents the overview and scope of the subjects clearly. तर याच्यामध्ये लेक्चर्स मेथडच्या आधारे कशा प्रकारे डेव्हलपमेंट केली जाते, तर जे काही ट्रेनी आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा एक ग्रुप केला जातो. डिरेक्टली ग्रुप याच्यामध्ये केला जातो आणि त्यांच्यामध्ये एक सब्जेक्ट्स हा दिला जातो आणि त्याच्याबरोबर त्यांचे ओव्हरव्ह्यू त्या सब्जेक्टची बद्दलचे क्लिअर ओव्हरव्ह्यू प्रेझेंट करण्यासाठी याच्यामध्ये सांगितले जाते. त्याचबरोबर इट प्रेझेंट्स द प्रिन्सिपल्स, कॉन्सेप्ट्स, पॉलिसीज अँड एक्सपिरियन्सेस इन द शॉर्टेस्ट टाईम. तर अत्यंत शॉर्ट टाईपमध्ये जे काही प्रिन्सिपल्स आहे, कॉन्सेप्ट्स आहे, पॉलिसीज आहेत, ते एक्सपिरियन्स आहेत ते प्रेझेंट करण्याचे काम या शॉर्ट टाईममध्ये याच्यामध्ये केले जाते. अँड दस इट इज अ टाईम सेविंग टेक्निक. आणि ही लेक्चर मेथड आहे, जे टेक्निक आहे ते अत्यंत टाईम सेविंग टेक्निक आहे. याच्यामध्ये जास्त वेळ खर्च होत नाही. हे एक टाईम सेविंग टेक्निक आहे. The lectures do not give scope for student participation. The lectures do not give scope for student participation and may sometimes be boring, which in turn hinders learning. Skills can be learned only by doing and therefore lectures are of no use for technical skills. तर अशा प्रकारे या लेक्चर्स मेथडचा वापर करून मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम करीत असते. त्यानंतर ऑफ द जॉब टेक्निक्स मेथडमधील लास्ट मेथड आहे ते आहे बिहेवियर मॉडेलिंग. बिहेवियर मॉडेलिंग म्हणजे काय, तर बिहेवियर मॉडेलिंग इज अन अप्रोच दॅट डिमॉन्स्ट्रेट्स डिझायर्ड बिहेवियर अँड प्रोव्हाइड्स ट्रेनीज द चान्स टू प्रॅक्टिस अँड रोल प्ले, imitate those behaviors and receive feedback. This technique combines several training methods. These techniques involve four basic components. Which are four basic components? Learning points. Learning points, which are normally a sequence of behaviors, are to be identified and taught. Model: participants view films, videotapes in which a model manages actions to portrait. तर बिहेवियर मॉडेलिंग ही देखील ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथडमधील टेक्निक्समधील आणखीन एक महत्त्वाची टेक्निक आहे. बिहेवियर म्हणजे वर्तणूक आणि मॉडेलिंग. तर जे काही वर्तणूक आहे ते कशा प्रकारे असावे, एम्प्लॉयर्सचे, मॅनेजर्सचे कशा प्रकारे बिहेवियर असेल त्याचे एक साचा याच्यामध्ये तयार केला जातो आणि त्याप्रमाणे सर्वांनी ते बिहेवियर करावे, तशा प्रकारे त्यांनी वर्तणूक करावे. यासाठी जे काही बिहेवियर आहे ते डेव्हलपमेंट करण्यासाठी असे बिहेवियर मॉडेलिंग मेथडचा वापर करून मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम जे काही एम्प्लॉईज आहेत, जे ट्रेनी आहेत, त्यांचं डेव्हलपमेंट करण्याचे काम, त्यांचा विकास करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. तर बिहेवियर मॉडेलिंग इज अन अप्रोच दॅट डिमॉन्स्ट्रेट्स डिझायर्ड बिहेवियर and provides trainees the chance to practice and role play, imitate those behaviors and receive feedback. तर बिहेवियर मॉडेलिंग हे एक ॲप्रोच आहे, एक दृष्टिकोन आहे. तर हा डिमॉन्स्ट्रेट डिझायर्ड बिहेवियरचा एक ॲप्रोच आहे. डिमॉन्स्ट्रेट डिझायर्ड बिहेवियरचा एक ॲप्रोच म्हणून या बिहेवियर मॉडेलिंगकडे पाहिले जाते. आणि याच्यामध्ये जे ट्रेनीज आहेत त्यांना ते बिहेवियर इमिटेट करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचा रोल कशा प्रकारे त्यांनी प्ले केला पाहिजे, त्याच्यातून कशा प्रकारे फीडबॅक हे रिसीव होत असते याचे या ट्रेनीला प्रोव्हाइड केली जाते. ती इन्फॉर्मेशन यामधून प्रोव्हाइड केली जाते. अँड दिस टेक्निक कंबाईन सेव्हरल ट्रेनिंग मेथड. तर याच्यामध्ये ही जी काही मेथड आहे, ही टेक्निक्स आहे, याच्यामध्ये अनेक ट्रेनिंग मेथड्सचे कॉम्बिनेशन केली जाते. अनेक मेथड्स यामध्ये कंबाईन आहेत. दिस टेक्निक इन्व्हॉल्व्स 4 बेसिक कंपोनंट्स. आणि याच्यामध्ये काही 4 बेसिक कंपोनंट्सचा इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये लर्निंग पॉईंट्स आणि मॉडेल हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्यासाठी
जे काय एम्प्लॉईज आहेत, जे मॅनेजर्स आहेत, त्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑल एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयरचे डेव्हलपमेंट कशाप्रकारे करता येईल, ओके, ते कशाप्रकारे करता येईल, ते कशाप्रकारे डेव्हलपमेंट केली पाहिजे, यासाठी काही मेथड्स यूज केल्या जातात. ते मेथड्स कोणत्या आहेत, तर त्याचे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट मेथड्स या 2 टाईप्सच्या आहेत. त्यांची क्लासिफिकेशन 2 टाईप्समध्ये केली आहे. एक आहे ऑन दी जॉब टेक्निक्स आणि दुसरी आहे ऑफ दी जॉब टेक्निक्स मेथड. तर यामध्ये देखील ऑन दी जॉब टेक्निक्स मेथडमध्ये कोचिंग, जॉब रोटेशन, अंडरस्टडी आणि मल्टिपल मॅनेजमेंट या मेथड्स या ऑन दी जॉब टेक्निक्स मेथडमध्ये इन्क्लूड आहेत. आणि ऑफ दी जॉब टेक्निक्समध्ये अनेक मेथड्स इन्क्लूड आहेत. फॉर एक्झाम्पल बिझनेस गेम्स, बिहेवियर मॉडेलिंग, कॉन्फरन्स, लेक्चर्स, सिम्युलेशन, मॅनेजरल ग्रीड, सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग, रोल प्लेइंग इन बास्केट मेथड, केस स्टडी अँड इन्सिडंट मेथड. तर अशा प्रकारे अनेक मेथड्स या ऑफ दी जॉब टेक्निक्स मेथडमध्ये इन्क्लूड आहेत. या सर्व मेथडचा वापर करून मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करण्याचे काम करीत असते. ओके, जर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट केली तरच त्या ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट होऊ शकते. यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयर्स आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होणे आवश्यक आहे. ओके, डेव्हलपमेंट करताना जे काही ट्रेनी आहेत त्यांना वेगवेगळ्या स्किल्स, ओके, मॅनेजरल स्किल्स, ॲबिलिटीज, ॲटिट्यूड्स, त्याचबरोबर नॉलेज हे सर्व डेव्हलप करण्यासाठी अशा ऑल मेथड्सचा वापर केला जातो आणि त्याच्यामधून या मॅनेजमेंटची डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे आपण युनिट नंबर 1 यामध्ये लास्ट कंटेंट होता तो होता डेव्हलपमेंट मेथड्स, त्यांचा स्टडी केलेला आहे. आणि या ठिकाणी आपला युनिट नंबर 1 हा फिनिश झाला आहे. आपण युनिट नंबर 1मधील ऑल कंटेंट्सचा 1 by 1 स्टडी प्रिव्हियस लेक्चर्सपासून करत आलो आहोत. आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण यामधील लास्ट कंटेंट जो होता मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधील जे काही मेथड्स आहेत त्यांचा स्टडी केलेला आहे. ओके, थँक्यू.